नमस्कार नांदेडकर भाग्यशेष वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी विजया वाघमारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मुखेड नगर परिषद 2025 या निमित्त देवेंद्र फडणवीस साहेब हे इथे मुखेडला आलेले आहेत, तर ते कार्यक्रम पाहूया। विनंती आहे की स्टेजच्या उजव्या आहे डाव्या बाजूला सर्व महिला बसणार आहेत। देता येत नाही, सुखसोयी करता येत नाही आणि म्हणून मुखेडची हद्दवाढ करून या सगळ्या वस्त्या मुखेडमध्ये घेऊन हद्दवाढीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल। हे अवर्षण प्रमाण क्षेत्र आहे, त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होतं आणि म्हणून या ठिकाणी MIDC असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषार भाऊंनी केली आहे। निश्चितपणे आपल्याला MIDC या ठिकाणी देऊ आणि नुसती MIDC नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू। त्याचप्रमाणे आपल्या मुखेडकरता त्यांनी रुग्णालयाची देखील मागणी केली आहे, त्यालाही प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासोबत रस्ते असतील, पाणी असेल, महत्त्वाच्या नागरी सुविधा असतील, या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये तुषार भाऊंच्या म्हणण्यावर जवळपास 140 मागणी आहे। निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही वाढीवची जागा द्यायची आहे, त्या वतीनं आपण त्या ठिकाणी करू। आपल्याला कल्पना आहे लेंडी सारखा प्रकल्प अनेक वर्ष थकला होता तुषार राठोडांच्या, पण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत, त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मार्चच्या बजेटमध्ये त्या संदर्भात आपण सगळा निधी उपलब्ध करून या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू। खरं म्हणजे मी अतिशय घाईने याकरता बोलतोय, मला वर्धेपर्यंत पोहोचायचं आहे, माझा हेलिकॉप्टर उठणार नाही, पण आपण एक लक्षात ठेवा, माझ्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत। आम्हाला ज्यावेळी 232 जागा मिळाल्या त्यावेळी लोक म्हणायचे की आता यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करतील। आता 1 वर्ष झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही। पण माझी विनंती तुषार भाऊ तुम्हाला आणि विजयाताई तुम्हाला आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती निधी करा, कारण आपण आता लखपती निधीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी या लखपती निधी झाल्या आहेत। आता माझ्या मुखेडमधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत, तुम्हाला निवडून देणार आहेत। त्यानंतर 1 वर्षाने ज्यावेळेस मी येईल त्यावेळी सर्वात जास्त लखपती निधी या मुखेडमध्ये असल्या पाहिजे अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 20 तारखेला निवडणूक आहे। निवडणुकीमध्ये मागच्या वेळी लोक तर आपले नगरसेवक तर आपले आले, पण थोड्या मतांनी नगराध्यक्ष आला नाही, त्यामुळे 5 वर्ष किती अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला हे आपण बघितलंय आणि म्हणून आता यावेळी चूक करायची नाही। नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळे पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे आपल्याला निवडून द्यायचे आहेत। मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, 20 तारखेला मतदान केंद्रावर जा, जिथे कमळ दिसेल त्याची बटन दाबा। 20 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष राहिलेले, सिनेट सदस्य राहिलेले वसंत सपोटवाड यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी भाजपचा रुमाल टाकून त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्यावा। भारत बहुजन महासंघाचे बहुजन चळवळीचे नेते सन्माननीय दशरथरावजी लोहबंदे साहेब जे की
ज्येष्ठ नेते आहेत, नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत असे दशरथराव ढोबळे साहेबांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय. खटकार समाजाचे युवा नेतृत्व, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रामराव शिररामे साहेब यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी प्रवेश द्यावा. त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे शहराचे कार्यकर्ते पदाधिकारी रामेश्वर इंगोले, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आनंद पाटील इंगोले यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचा रुमाल टाकून या मान्यवरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. यानंतर आपण सर्वजण या महाविजय संकल्प सभेला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी मनस्वी संयोजक समितीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि ही संकल्प सभा या ठिकाणी संपन्न झाली असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. आपण पटकन चला 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 राहिले बस नाही बघा आपला जीव आपण काय म्हणतात आपलं शरीर तर